नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आरोही मालविका येण्याची वाट पाहत असते. मालविका अजूनपर्यंत काही आलेली नसते. तेव्हा आता गोलू तिच्याजवळ येतो. गोलू म्हणतो की काय गं, मालविका अजूनपर्यंत नाही आली, इतका वेळ? अगं मला तर असं वाटतं की आज मालविका येते की नाही. आरोहीसुद्धा तेच म्हणते की हो ना गोलू, अरे ही आजचे दिवस ही मालविका येते की नाही काय माहिती. आता गोलू विचारतो की तू किती वेळ अजून पोट दुखण्याचं नाटक करणार आहेस बरं? टीचरला जर डाऊट आला तर मग काय करायचं? त्यावर आता आरोही म्हणते की अरे माझ्याकडे एकच आयडिया आहे की मी आता एकटी घरी जाणार. त्यावर आता गोलू घाबरतो. तर आरोही त्याला म्हणते की डोंट वरी, तू काही घाबरू नकोस. गोलू म्हणतो की तू वेडी झालेली आहेस का? अगं आरोही, तुझं घर किती लांब आहे आणि जायला तुझ्याकडे पैसे आहेत का? मग तू एकटी कशी जाणार? आणि जर तुला कोणी किडनॅप केले तर मग काय करायचं? त्यावर आता आरोही म्हणते की हे बघ, तू घाबरू नकोस, मी मस्त आयडिया शोधलेली आहे. मी रिक्षावाल्या काकांना माझ्या घराचा पत्ता सांगणार आणि त्यांना तेथे घेऊन जाणार आणि आईकडून पैसे घेऊन रिक्षावाले काकांचे पैसे देणार. त्यावर आता गोलू विचारतो की मग मी काय सांगू टीचरने जर विचारले तर? आरोही त्याला म्हणते अरे मला आई घरी जाण्याच्या अगोदर जावंच लागेल, एवढं तर मात्र मला करावंच लागेल. मग तू एक काम कर, तू टीचरला असे सांग की ती मालविका मॅडम सोबत गेलेली आहे म्हणून. मालविका आली होती आणि तिला घेऊन गेली. मग कळले ना गोलू, तू एवढं तर माझ्यासाठी करशील ना नक्की? तर गोलू मान डोलावतो हो म्हणून. आणि ठीक आहे आरू, तुझ्यासाठी तर मी एवढं करू शकतो असे म्हणतो. तर आरोही खुश होते आणि हे बघ आरू, अगं जरा सांभाळून घरी जा, स्वतःची काळजी घे. तर आरोही म्हणते की हो गोलू, परंतु तू टेन्शन घेऊ नकोस बरं का. आता गोलू तिला म्हणतो की अगं तुला जर कोणी किडनॅप केलं तर? आरोही म्हणते की नाही, मला कोणीही किडनॅप नाही करणार, तू नाही काही काळजी करू. त्यानंतर आता गोलू तिला म्हणतो की खरंच तू खूप ब्रेव आहे. आता आरोही म्हणते की बरं ठीक, बाय बाय करून आरोही लगेच आता रिक्षावाल्या काकांना अगदी शोधण्यासाठी तिकडे समोर रिक्षा कुठे दिसते की काय म्हणून रोडला येते. आणि ती देवाला म्हणते की स्कूलमधून तर आता मी बाहेर आले, त्यामुळे लवकरात लवकर मला रिक्षा मिळून दे आणि लवकरात लवकर मला घरी जाऊन दे. म्हणजे मी आई बाबांना हेच सांगणार की तुम्ही दोघंही एकमेकांपासून कधीही लांब जाऊ नका. परंतु इकडे तर आता एकही रिक्षा का दिसत नाही, मग आता नक्की मी काय करू? म्हणून ती थोडीशी आणखीन पुढे येते. त्यानंतर आता आरोही एका रिक्षा समोर येते आणि त्या काकांना म्हणते की मी तुम्हाला पत्ता सांगते, तुम्ही मला माझ्या घरी सोडताल का? त्यावर आता तो रिक्षावाला काका म्हणतात की हो, आणि तू एकटीच आहेस का? तर आरोही म्हणते की हो हो. आता मात्र तो रिक्षावाला लगेच बाजूला जातो आणि त्याच्या मित्राला फोन करून म्हणतो की चल, एका मुलीला मी उचललं, चांगल्या घरातील वाटते, आपल्याला चांगला माल मिळेल, त्यामुळे चल तुम्हाला हायवेला येऊन भेट, मी लगेच तो तिथपर्यंत येतो. आता आरोही बिचारी रिक्षामध्ये बसलेली असते आणि याच्या मनात आता अगदी जे काही वेगळं भावना निर्माण होते, म्हणजे आता हिला किडनॅप करायचं आणि त्यांच्या घरच्यांकडून पैसे उकळायचेत. म्हणून तो आरोहीला किडनॅप करण्याचं ठरवतो. म्हणून तो वेगळ्याच रस्त्याने आरोहीला घेऊन जात असतो. तेव्हा आरोही त्याला विचारते की आपण कोणत्या रस्त्याने चाललो आहोत, कारण हा माझ्या घराचा रस्ता नाही. तर आता तो रिक्षावाला म्हणतो की अगं हे बघ, तू काही काळजी करू नकोस, आपण शॉर्टकटने जात आहोत. त्यानंतर आता इकडे अक्षय रमाची वाट पाहत असतो. आता इरावती तेथे येते. इरावती पाहते की नक्की कुणाची तरी हा वाट पाहतोय. तेव्हा ती त्याच्याजवळ येते आणि अक्षयला विचारते की कोणासाठी थांबलात? अक्षय मात्र इरावतीशी खोटं बोलतो, नाही मी कुणाची वाट नाही पाहत, मी असंच थांबलेलो आहोत, असं आता तो मुद्दाम इरावतीला म्हणतो. इरावती म्हणते की तू माझ्याशी खोटं बोलतोस, तू नक्की रमाची वाट पाहत आहे? तर आता अक्षय म्हणतो की हो, मी नक्की रमाचीच वाट पाहत आहे, ती आत्ता गेलेली आहे, परंतु ती केव्हा येईल याची मी वाट पाहतोय. त्यावर आता इरावती म्हणते की अरे ती नाही येणार, कारण ती अण्णासाहेबांकडे निघून गेलेली आहे. आणि हे बघ, अरे 4 दिवस आली होती, मुलीबरोबर टाइम स्पेंड केला आणि माझ्यावर डाफरली, मालविकाच्या चुका काढल्यात आणि ह्या आरोहीचे लाड केलेत, घरामध्ये कलह निर्माण केला आणि तिचं काम संपून मात्र ती कायमची अण्णासाहेबांकडे निघून गेली. त्यावर आता अक्षय म्हणतो की काय बोलते सात्या तू, आणि हे कसं शक्य आहे? इरावती म्हणते की हे बघ अक्षय, वाट त्यांचीच पाहिजे असते जे फिरून परत आपल्याकडे येतात. असे बोलून आता इरावती आतमध्ये निघून जाते. अक्षय तिच्याकडे पाहतच असतो. आता अक्षयला खूप टेन्शन येते. अक्षय म्हणतो की काय, रमाने मला काही न सांगितले आणि लगेच ती अण्णासाहेबांकडे निघून गेली, हे कसं शक्य आहे? तिने असं का केलं असेल? परंतु मला पूर्ण खात्री आहे की रमा नक्की परत येईल, म्हणून माझी रमा माझ्याकडे येईलच. त्यानंतर आता रिक्षावाला हायवेवर आल्यानंतर त्याच्या मित्राला फोन करतो, अरे तू कुठे आहे? मी येऊन थांबलो इथे.
आता मात्र सिग्नल पडलेले असल्यामुळे ती रिक्षा तेथे थांबलेली असते आणि त्याच्या शेजारी आता रमाची रिक्षा येऊन थांबते. आता अगदी आरोही आणि रमा समोरासमोर दिसत असतात. आता मात्र जो त्या आरोहीच्या रिक्षावाला आहे तर त्याचा मित्र आता येणार असतो आणि त्याला असं वाटतं की रमाची जी रिक्षा आहे तर तेथेच माझ्या मित्राची ती रिक्षा आहे म्हणून तो रमा ज्या रिक्षामध्ये बसलेली आहे त्याच रिक्षामध्ये रमाच्या शेजारी येऊन बसतो. आता मात्र रमा त्याला म्हणते की तुम्ही कोण आहात. तेव्हा तो माणूस म्हणतो की ही माझ्या मित्राची रिक्षा आहे. आता ती लगेच ड्रायव्हर काकांना म्हणते की कोण आहात तुम्ही, नक्की हे कोण आहेत. तेव्हा लगेच आता ते रमाच्या रिक्षाचे ड्रायव्हर म्हणतात की हे बघा कोण आहात तुम्ही, तुम्हाला कोण लागते, उतरा खाली, मी तुमचा मित्र वगैरे कोणी नाही. तेव्हा आता लगेच तो माणूस खाली उतरतो आणि आरोहीची जी रिक्षा आहे त्या रिक्षामध्ये जी आरोही बसलेली आहे तर त्या रिक्षामध्ये मात्र आता तो येऊन बसतो आरोहीच्या शेजारी. आता रमा त्याच्याकडे पाहतच असते परंतु तो मात्र आरोहीच्या अगदी नकळत जवळ बसले असल्यामुळे आरोही काही आता रमाला दिसत नाही. परंतु जेव्हा तो माणूस जरा बाजूला होतो तेव्हा लगेच आता रमाचं लक्ष आरोहीकडे जाते. रमा आता आरोहीला पाहते. रमाला खूप मोठा धक्काच बसतो. आरोही एकटी रिक्षामध्ये काय करते. आता रमा रिक्षातून खाली उतरते आणि तोच लगेच आता सिग्नल लगेच चालू होतो. आता सिग्नल चालू झाल्यानंतर रमा पुन्हा घाईने आपल्या रिक्षामध्ये बसते आणि त्या काकांना म्हणते की दादा प्लीज त्या रिक्षाच्या मागे चला, अगदी फास्ट चला असे म्हणते. आणि आता रमाला खूप टेन्शन येते. रमा म्हणते आरोही इतकी अशी एकटी कशी बाहेर पडली असेल, म्हणून आता रमा अगदी त्या काकांना फास्ट त्या रिक्षामागे यायला सांगत असते. आता आरोही बिचारी खुश असते कारण तिला असं वाटतं की आता आपण आईबाबांना भेटूयात, त्यांना सांगूयात की तुम्ही दोघं वेगळं होऊ नका म्हणून. याचा आनंद मात्र तिच्या चेहऱ्यावर असतो. आता रमा विचार करते की नक्की हा रस्ता घराकडे जात नाही, मग नक्की हा रस्ता तर दुसऱ्या दिशेने जातो. मग आरोहीला मात्र हे लोक किडनॅप तर करत नसतील ना. आणि तेव्हा आता जो माणूस रिक्षामध्ये आरोहीच्या शेजारी बसलेला आहे तो आरोहीला आता चॉकलेट खायला देतो. तुला भूक लागली असेल, चॉकलेट खा बरं. त्यावर आता आरोही म्हणते की मला आईने सांगितलेलं आहे की असे अनोळखी माणसाकडून चॉकलेट वगैरे काही घ्यायचं नाही, त्यामुळे तुमचं चॉकलेट मला नकोय. म्हणून आरोही नकोय मला असं म्हणते. आता रमाचा जीव अगदी खालीवर होतो. कासवीत झालेली असते. ती रिक्षावाल्या दादांना म्हणते की लवकरात लवकर चला, अहो त्या रिक्षामध्ये माझी मुलगी आहे. त्यावर आता हा जो बसलेला आहे तर तो म्हणतो की हो अगं तुझ्या आईने तुला एकदम बरोबर सांगितलेलं आहे की कुणाकडून काही घ्यायचे नाही म्हणून, आणि खरंच तू आणि तुझी आई खूपच हुशार आहात. त्यावर आता आरोही इकडे तिकडे पाहते परंतु तिला मात्र हा रस्ता घराकडे जात नाही हे ओळखते. ती लगेच त्या रिक्षावाल्या काकांना म्हणते की थांबा, कारण मी तुम्हाला सांगते की हा रस्ता माझ्या घराकडे जात नाही, तुम्ही नक्की रस्ता चुकले असाल. तेव्हा आता हा रिक्षावाला म्हणतो की अगं बाळा काय झालं, अगं आपण त्याच रस्त्याने चाललो आहोत, अगं हा चुकीचा रस्ता नाही. त्यावर आता आरोही म्हणते की माझ्या अगदी जे रस्ता जात आहे घराकडे तर तेथे एक गार्डन आहे, 2 बिल्डिंग्स आहेत, परंतु आता मात्र अजूनपर्यंत मला काही दिसलेले नाही. तुम्ही नक्की मला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जात आहात. मला माझ्या आईकडे जायचं आहे, मी तुम्हाला सांगून ठेवते. तेव्हा आता हा तिच्या शेजारी बसलेला माणूस म्हणतो की हो हो नक्की आम्ही तुला तुझ्या आईकडेच घेऊन चाललो, कारण आम्ही आता तुला किडनॅप केलेला आहे. तुला आईकडे न नेता आम्ही तुला किडनॅप केलेला आहे. आरोही बिचारी खूप घाबरते, जोरजोराने ओरडते की वाचवा वाचवा मला, आई आणि बाबा वाचवा. तोच तर रमा जोरात ओरडते की आरोही. तेव्हा आता लगेच हा माणूस तिला हात धरतो आणि ओरडू नकोस, शांत बस असे म्हणून आरोहीला धमकावतो. आरोही त्याला म्हणते की सोडा सोडा मला जाऊन द्या. आता तो माणूस आरोहीला धमकावतो, अगं मी तू शांत नाही बसलीस की तुझं तोंड बंद करेल. रमाला आता खूप टेन्शन येते. रमा त्या रिक्षावाल्या काकांना म्हणते की अहो ती माणसं चांगली नाहीत, आरोहीला घेऊन कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी चाललेले आहेत, जरा फास्ट चालवा रिक्षा. आता जोरात रमा तिला पुन्हा आवाज देते की आरोही. आता तो आवाज आरोहीच्या कानावर पडतो. आता मात्र आरोहीला समजते की आपली आई आपल्या मागे आहे, म्हणून आता आरोही रिक्षातून डोकवण्याचा प्रयत्न करते आणि आईला हात करते. परंतु हा रिक्षावाला आरोहीचा हात पकडतो आणि तिला पुन्हा हात ओढतो. रमा मात्र रिक्षातून बाहेर ओढत असते की आरोही आरोही. त्यानंतर रमा डायरेक्ट प्रिन्सिपल मॅडमला फोन करते आणि तुम्ही असं कसं वागू शकतात, एका लहान मुलीला एकटं कसं सोडू शकतात, काही जबाबदारी आहे की नाही. त्यावर त्या लगेच प्रिन्सिपल मॅडम सांगतात की मॅडम मालविका येणार होत्या आणि त्या स्वतः बोलल्या होत्या की मी येते म्हणून. आता रमाला आणखीनच राग येतो. आता लगेच रमाला खूप राग येतो. रमा रागाने म्हणते की तिचं सोडा, तुम्ही मला का कॉल केला नाही.
त्यावर लगेच आता प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की त्या मला असं म्हणल्या होत्या की आरोहीच्या बाबतीत काही जरी असले तरी ते मला सांगायचं, दुसऱ्या कोणाला नाही, त्यामुळे मी मालविका मॅडमला फोन केला होता. तर आणि हे बघा मॅडम, आम्ही घाबरलो होतो असे बोलून रमा लगेच आता फोन कट करते. त्यानंतर आता रिक्षावाला मात्र रमा ही त्याचा पाठलाग करत आहे हे ओळखतो आणि तो आपल्या मित्राला म्हणतो की अरे ती बाई अजूनपर्यंत आपला पाठलाग करते, नक्की काहीतरी झोल दिसतोय. आता ते त्या रिक्षावाल्याचा मित्र आहे तर आरोहीला अगदी धरत असतं ओरडू नकोस म्हणून. आरोही त्यांना म्हणत असते की हे बघा ती माझी आई आहे, तुम्हाला दोघांना ती नाही सोडणार. आता रमा ही धावतच आता ती रिक्षा अगदी फास्ट काढायला सांगून त्यांच्या मागे येत असते. आरोहीला आवाज देत आरोही जोरजोराने ओरडत असते की आई वाचव, आई वाचव. आता मात्र हा रिक्षावाला खूपच घाबरतो. तो म्हणतो की आपण एक काम करू, आपण या मुलीला सोडून देऊयात, फुकटचा राडा नकोय. तेव्हा आता हा आईचा मित्र काही ऐकायला तयार नसतो. आता तो रिक्षावाल्याचा मित्र म्हणतो की हे बघ, अरे तू तिच्या आईला कशाला घाबरतोस, ती एक बाई आहे, ती काय करणार आहे, त्यामुळे तू गुपचूप गाडी चालव. आणि त्याच्यावर तो जोरात ओरडतो की अरे जरा फास्ट चालव, आई वाचव, आई वाचव म्हणून आरोही जोरातच ओरडते. आता हा रिक्षावाला मात्र समोरून येतो आणि यांना रिक्षा आडवी घालतो. आता मात्र हे दोघे अगदी थांबतातच. रमा ही रागाने खाली उतरते आणि त्या लोकांना म्हणते की तुमची हिंमतच कशी झाली माझ्या मुलीला अगदी किडनॅप करण्याची, म्हणून आता ती जोरात त्याला बाजूला करते आणि आरोहीचा हात धरून आरोहीला जवळ घेते. आणि आता त्या रमा इतकी पेटलेली असते, इतकी ती आता रागवलेली असते. त्या दोघांना म्हणते की तुम्ही माझ्या मुलीला कुठे नेत होतात, माझ्या मुलीला कुठे घेऊन चालला होता, तुमची हिंमतच कशी झाली माझ्या मुलीला हात लावण्याची. तेव्हा तो माणूस रमाला चाकू दाखवतो आणि रमाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. आता लगेच मुलीला सोडून दे असे म्हणत असतो. रमा नाही नाही करत असते आणि आता आरोही मात्र रमाच्या मागे लपलेली असते. तरी सुद्धा आता हा रिक्षावाला आरोहीचा हात धरतो आणि हा दुसरा माणूस रमाला चाकू दाखवतो आणि आता पुन्हा ते आरोहीचा हात धरून आरोहीला ओढतात. आरोही बिचारी खूप घाबरलेली असते. रमा म्हणते की मी तुम्हाला सांगून ठेवते, माझ्या मुलीला सोडून द्या, माझ्या मुलीला काही करू नका. तेव्हा आता हा माणूस रमाला घाबरवत असतो, हे बघ बाजूला हो नाहीतर खल्लास करून टाकेल. तेव्हा आरोही पुन्हा जोरात ओरडते तर हा चाकू अगदी त्या माणसाच्या हातात आहे. तो लगेच आरोहीला म्हणतो की गप्प बस, नाहीतर मी तुला संपून टाकेल. आरोही बिचारी आता खूप घाबरते कारण त्याने तिला चाकू दाखवलेला असतो. त्यावर आता रमा म्हणते की आरो तू शांत हो, तुला काही होणार नाही. तेव्हा हा माणूस आता रमावर चाकू रोखतो आणि म्हणतो हे बघ, तुझी मुलगी जर तुला अगदी सेफ हवी असेल तर मी सांगतो ते करायचं, मला आत्ताच्या आत्ता 1 लाख रुपये पाहिजे. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मी तुम्हाला पैसे देते, तुम्हाला जितके हवे तितके पैसे मी तुम्हाला देते, परंतु माझ्या मुलीला सोडा. म्हणून रमा पुढे येणार तोच लगेच तो तिला पुन्हा धमकावतो, अगोदर पैसे द्यायचे आणि मग नंतर मुलीला हात लावायचा, मागे हो. आता मात्र हा म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला पैसे पाहिजे. रमा म्हणते की आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत, घेऊन यावे लागतील. हा माणूस म्हणत असतो की मला आत्ता पैसे हवे आहेत, निघायचं इथून, आत्ताच्या आत्ता पैसे हवे आहेत. तर रमा म्हणते की बरं ठीक आहे. आरूला म्हणते की तू घाबरू नकोस, मी आत्ता आलेच असं बोलून रमा जरा बाजूला जाते. आता मात्र तो माणूस इतका खुश होतो आणि तो त्या दुसऱ्या रिक्षावाल्याला म्हणतो की चल तू निघ इथून. आता बिचारा तो सुद्धा खूप घाबरलेला असतो आणि आता हे दोघे मात्र आता 1 लाख रुपये मिळणार म्हणून इतके खुश असतात. तर तो दुसऱ्या त्याच्या रिक्षावाल्या मित्राला म्हणतो की बघ, आपल्याला 1 लाख रुपये मिळणार. तोपर्यंत आता रमा इकडे हातामध्ये मोठा दगड उचलते आणि जोरात त्याला दगड फेकून मारते. तोच लगेच आता त्याच्या डोक्यात तो दगड बसतो आणि हातातील चाकू अगदी खाली पडतो. तर त्याला खूप वेदना होत असतात. आता मात्र लगेच रमा धावतच काठी घेऊन येते आणि त्या माणसाला चांगलीच धोपटते. आता रमाचा रिक्षावाला आहे तर तो त्या दुसऱ्याला पकडतो आणि रमा आता याची चांगली धुलाई करत असते. आता मात्र रमा चांगली त्याला काठीने मारत असते आणि आता एकाला त्याने धरलेलं असतं रमाच्या रिक्षावाल्याने. रमा त्याला काठीचा वार करत म्हणत असते की हे बघ, अरे तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीला हात लावण्याची, आणि तुला काय वाटलं मी काहीच करू शकणार नाही, म्हणून रमा जोरजोराने काठीने त्याला मारत असते. आरोही आता हे सर्व पाहत असते. लाज वाटत नाही का तुला ही सर्व करताना. आता हा रमा इतकी त्याला मारते, त्याच्या डोक्यातून रक्त येत असते. आता तो आई करत असतो, माफ करा. आता मात्र रमा त्याला म्हणते की हे सर्व करताना लाज कशी वाटली नाहीस,
करताना तुला हे सर्व सुचले नाही का? परत माझ्याच काय दुसऱ्या कोणत्याही मुलीशी असं वागण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुझीही शिक्षा असेल, नाहीतर मी तुला मारून टाकेल म्हणून रमा जोरजोराने ते काठीने त्याला चांगलीच मारते आणि तेवढ्यात तेथे पोलीस धावतच येतात आणि त्या दोघांना पकडतात. रमानेच फोन केलेला असतो. आता मात्र रमा ही कदम साहेबांना इन्स्पेक्टरना म्हणते की यांना घेऊन जा आणि चांगली जन्माची अद्दल घडवा. त्यावर त्या इन्स्पेक्टर म्हणतात की डोंट वरी मॅडम, मी यांना चांगलाच चोप देतो आणि हवालदारांना त्या दोघांना घ्यायला सांगतो. आता मात्र इन्स्पेक्टर रमाला विचारतात की तुम्ही आणि तुमची बेबी सेफ तर आहात ना? रमा हो असं म्हणते. इन्स्पेक्टर मात्र रमाला म्हणतात की बघत राहा की यांना कसं चोपतो ते. आता पोलीस त्या दोघांना घेऊन जातात. तोच आरोही आणि रमा एकमेकींना घट्ट मिठी मारतात. रमा आरोहीला विचारते की अगं तू अशी न सांगता शाळेतून गेली कशी? आता आरोही कान पकडून आता रमाला सॉरी असं म्हणते. आरोही म्हणते की मला फक्त आणि फक्त तुला आणि बाबांना एकत्र पाहायचं होतं. तेव्हा आता रमा पुन्हा आरोहीला जवळ घेते आणि म्हणते की आरो अगं काय करत होतीस? आता मात्र रमा मनात म्हणते आता मात्र मालविकाला भेटायला हवं, कारण तिने काय केलेलं आहे हे तिला कळायलाच हवं. म्हणून आता रमा ही आरोहीला रिक्षामध्ये बसवते, तिला पाणी वगैरे प्यायला देते, शांत करते आणि लगेच आता म्हणून रमा आता आरोहीला अगदी ह्या मालविकाने असं केलेलं आहे हलगर्जीपणा म्हणून लगेच आता मालविकाला फोन करते. परंतु मालविका इकडे फेशियल वगैरे करत असते आणि त्यात तिला झोप लागलेली असते, कारण तिच्या केसांचा आता हेअर स्पा सुद्धा सुरू असतो. आता पाण्यामध्ये मस्त गरम पाण्यात पाय ठेवून बिचारी मात्र आता झोपलेली असते आणि रमा आता सारखी फोन करत असते. आता ती जी पार्लरवाली आहे तर ती म्हणत असते की हे बघा आता मॅडम म्हणून ती मालविकाला उठवण्याचा खूप प्रयत्न करते. मालविका आता इतकी झोपेत असते, ती काही उठवत नाही. म्हणून आता शेवटी ही पार्लरवाली आहे तर ती ही कॉल उचलते आणि ती रमाला सांगते की हे बघा मॅडम त्या झोपलेल्या आहेत, कारण त्यांचा हेअर स्पा आणि फेशियल वगैरे सुरू आहे, त्यामुळे त्यांना झोप लागली तर. म्हणून आता ती फोन कट करते. रमाला खूपच राग येतो. त्यानंतर रमाला इतका राग येतो, रमा म्हणते की आरोहीला आता शाळेत आणायला जायचं सोडून ही पार्लरमध्ये जाते आणि इतकी रिलॅक्स कशी होऊ शकते. म्हणून रमा आता रिक्षावाल्या काकांना म्हणते की चला मी तुम्हाला रस्ता सांगते, म्हणून ती आता रिक्षामध्ये बसते. आता मात्र रमा ही आरोहीला घेऊन घरी येतच असते. संध्याकाळ होते. आता मात्र मालविका ही तयार झालेली असते आणि किचनमध्ये असते. स्वतःचे रूप मात्र मोबाईलच्या या कॅमेऱ्यामध्ये पाहते आणि म्हणते की खरंच मी किती छान दिसते. आता मात्र अक्षय मला नाही नाकारू शकत, म्हणून अगदी स्वतःवर खुश होत असते. अक्षय पूर्णपणे आता माझा होईल आणि त्या रमाला मात्र तो कायमचा विसरून जाईल. आजची रात्र ही माझीच आहे असे बोलून ती कपामध्ये कॉफी ओतते आणि त्यामध्ये ते औषध टाकण्याचा प्रयत्न करत असते. आता ती औषध टाकत असताना आर्था मात्र चोरून तिला पाहते आणि आता ही मालविका इकडे तिकडे पाहते. तिला माहितीच नाही की ही आर्था आपल्याला पाहते म्हणून. आणि त्या कॉफीमध्ये ती एक गोळी टाकून देते आणि एका गोळीने जर अक्षयला झोप नाही आली आणि आता मात्र तो मोठा आहे, जर काही गडबड झाली तर इरावती मॅम मलाच बोंबलतील, म्हणून ती आता ते औषध सुद्धा त्यामध्ये टाकून देते. आर्था हे पाहते. अर्थाला एक खूप मोठा धक्काच बसतो. कॉफी आता ती हातामध्ये घेते, तो कप, आणि म्हणते की आता अक्षय हा कॉफी पिणार आणि त्यानंतर मात्र त्याला गाढ अशी झोप लागणार आणि त्यानंतर मात्र मला जे काही करायचं आहे ते सर्व मी करणार आणि मग मी माझा परफॉर्मन्स करणार तर. आणि आता मात्र अक्षयनेच हे सर्व केले. माझ्यासारख्या मुलीचा फायदा त्याने घेतला, माझ्यावर अगदी अत्याचार केलेत असं काहीतरी अगदी दाखवण्याचा प्रयत्न करण्याचं तिला नाटक करायचं असतं आणि माझ्यासारख्या मुलीवर कोण विश्वास ठेवणार नाही, म्हणून अगदी ती स्वतःशी हसते. आता आर्था लपते आणि तेवढ्यात मात्र ही मालविका बाहेर येते. हातामध्ये तो कॉफीचा कप असतो. आर्थाला पाहून मालविका लगेच तिला विचारते की काय ग तू इथे काय करतेस? आता मात्र आर्थाला खूपच राग येतो. आता ही मालविका तिला म्हणते की तुझा होमवर्क कर. आता आर्था बिचारी अगदी टेन्शनमध्ये आलेली असते. पार्वती आजी मात्र सीमा आजीला घेऊन हॉस्पिटलला गेलेली आहे डॉक्टरांकडे आणि काका आणि मावशी मात्र आता तिकडे फिल्म बघण्यासाठी गेलेले आहेत. आणि आता ही इरावती आजी सुद्धा आता घरामध्ये नाही, फक्त आणि फक्त अक्षय काकाच आहेत. म्हणून आता आर्थाला खूपच टेन्शन येते. आता मात्र मालविका हे सर्व करणार, काही झाले तरी रमा काकूला मला आता हे सर्व सांगावेच लागेल असे मात्र आता आर्था ठरवते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र रमा ही आरोहीला घेऊन घरी येते. आता मालविका आणि अक्षय एका रूम मध्ये असतात. आता रमा तेथे येते. रमा म्हणते की हे बघा ही तर आरोहीला घेण्यासाठी जाणार होती, परंतु ती तेथे आरोहीला घ्यायला गेली नाहीस.
कॉफीमध्ये सुद्धा हिने काहीतरी मिक्स केलेलं आहे म्हणून रमा ते कॉफीचा कप उचलते आणि ती मालविकाला जबरदस्तीने ती कॉफी पी असं म्हणत असते आणि त्याच वेळेस येते ही इरावती येते. इरावती मात्र रमाच्या हातातील तो कप हिसकावून घेते आणि फेकून देते आणि आता अक्षय समोर म्हणते की काय जबरदस्ती आहे अक्षय ही, आणि तुझ्याशी हिचा काय संबंध आहे, तुझ्याशी नातं आहे की हिचं काही. तर अक्षयला राग येतो. अक्षय लगेच रमाला विचारतो तुझा माझा काय संबंध आहे. तर रमा म्हणते की नवरा बायको. त्यानंतर मात्र इरावती लगेच आता ह्या संध्याला फोन करते आणि म्हणते की तुमच्या मोबाईलवर आता एक व्हिडिओ आला असेल म्हणून आता रमाने मात्र जे काही अक्षयला JCBवर जाऊन प्रपोज केलेला आहे नशेमध्ये ते सर्व आता तो व्हिडिओ याला संध्याला पाठवते आणि संध्या मात्र आता तो व्हिडिओ पाहते. आता मात्र संध्याला खूप टेन्शन येते आणि मात्र तिचा BP खूप वाढतो. तिला डॉक्टर वगैरे चेक करायला येतात. ती बेशुद्धच असते. आता साईला सुद्धा खूप टेन्शन येते. अण्णा सुद्धा तेथेच असतात. रमा घाईने तेथे येते आणि हे सर्व काय झाले असं विचारते. आता अण्णांना खूप राग येतो. अण्णा म्हणतात की रमा हे जे काही तुझं चाललेलं आहे ना ते प्लीज थांबव. तेव्हा आता रमाला अगदी काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था होते. तर मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.